प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के वर्धा जिले के दौरे को लेकर वर्धा में समीक्षा बैठक बुलाई गई। बैठक में शामिल होने के लिए वर्धा पहुंचे मंत्री उदय सामंत ने पत्रकार परिषद में कई मुद्दों पर अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। इस मौके पर उन्होंने मराठा आरक्षण को लेकर राज्य सरकार की भूमिका स्पष्ट की। साथ ही उन्होंने राहुल गांधी के आरक्षण वाले बयान पर आरक्षण के लिए आगे आए नेताओं को अपनी भूमिका स्पष्ट करने का आह्वान किया। जरांगे पाटलांच्या सगळ्या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय घेण्याची भूमिका ही मुख्यमंत्री महोदयांची, देवेंद्रजींची आणि अजितदादांची आहे। 10% मराठा समाजाला आरक्षण टिकणारं हे सरकारनं देऊन दाखवलेलं आहे। मराठवाड्यातल्या निजामकालीन ज्या नोंदी आहेत त्यांना देखील कुणबी दाखला देण्याची कारवाई सुरू आहे। फक्त याच्यामध्ये आपल्याकडे जी पितृसत्ताक पद्धत आहे त्याच्यामधनं सगळे सोयरे हा जो विषय आलेला आहे त्याच्यावर ज्या काही आक्षेप आलेले आहेत किंवा ज्या काही सुनावणीसाठी अर्ज आलेले आहेत त्याची छाननी सुरू आहे आणि त्याच्यातनं ह्या सगळ्या गोष्टी होतील। पण हे सगळं होत असताना 2 दिवसापूर्वी आपण सगळ्यांनी बघितलं असेल की काँग्रेसचे नेते राहुलजींनी अमेरिकेमध्ये जाऊन आरक्षणाबद्दल काय वक्तव्य केलेलं आहे। आरक्षण ज्यावेळी संधी मिळेल त्यावेळी आम्ही नक्की रद्द करणार आहोत अशी भूमिका जर राहुलजींची असेल तर त्याच्याबद्दलचं मनोजजींचं मत काय आहे, त्याच्याबद्दलचं लक्ष्मण हाके साहेबांचं मत काय आहे, त्याच्याबद्दलचं रामदास आठवले साहेबांचं मत काय आहे, त्याच्याबद्दलचं प्रकाश आंबेडकर साहेबांचं मत काय आहे, त्याच्याबद्दलचं आनंदराज आंबेडकरांचं मत काय, हे जनतेसमोर आता येणं गरजेचं आहे। कारण संविधान बदलणार आहेत हा नरेटिव्ह सेट करून लोकसभेला मतं मिळवण्याचं काम ज्यांनी केलं देशामध्ये, तीच लोकं परदेशामध्ये जाऊन सांगतायत की आम्हाला आरक्षण आता रद्द करायचं आहे। हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि संविधानाचा अपमान आहे। याच्यावर आरक्षणामध्ये पुढाकार घेतलेले जे नेते आहेत त्यांचं आता म्हणणं काय आहे हे खरं कळलं पाहिजे। आणि मनोजजींची जी भूमिका आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी अन्य कोणाचं ऐकू नये